हाँ बोला 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 नाही, मी मंत्री महोदयांना एक गोष्ट मंत्री महोदयांना गंभीरपणे एक गोष्ट लक्षात आणून देतो. एक मिनिट बोलत आहे ना ते. बोलत आहे मंत्री महोदयांच्या एक गोष्ट. अध्यक्ष महाराज माईक सुरू करा. वडेट्टीवार साहेब, मी मंत्री महोदयांच्या एक गोष्ट लक्षात आणून देतो. मी स्वतः जबाबदारीने सांगितलं की त्यांची फाईल दाबण्यात आली. आज जेव्हा लक्षवेधी आली तेव्हा ती फाईल चहल साहेबांकडे आज आली. आता तुम्ही सांगताय निलंबन न करता आम्ही चौकशी करू, तर तुमच्या माहिती करता सांगतो की तो ज्या पद्धतीने तिथं डायलॉग देतोय सलीम जावेदचे की मेरा कोई कुछ बिघाड नहीं सकता. आपण निलंबन कशासाठी करतोय की चौकशीमध्ये त्यांनी हस्तक्षेप करू नये, एवढाच मुद्दा आहे. निलंबन म्हणजे शिक्षा नाही, एवढी जी काही सामान्य ज्ञान आहे, जनरल नॉलेज आहे, ते आमच्या इकडे आहे. म्हणजे कोण बनेगा करोडपतीमध्ये प्रश्न विचारला तर आम्ही सांगतो निलंबन ही शिक्षा नाही आहे म्हणून. पण आपल्याला विनंती आहे की हे सामान्य ज्ञान सरकारला आहे का की निलंबन म्हणजे शिक्षा नव्हे. निलंबन करण्याचं उद्दिष्ट जेव्हा या संदर्भातलं परिपत्रक काढलं गेलं तेव्हा कोणत्याही चौकशीवर त्याचा अनुकूल प्रतिकूल परिणाम त्यांनी करू नये म्हणून त्याचं निलंबन आहे. निलंबन म्हणजे शिक्षा कोण म्हणताय? तुम्ही आत्ता निलंबन करा, त्या चौकशीवर कोणताही अनुकूल प्रतिकूल परिणाम होणार नाही. आज ती फाईल गेली, इतके दिवस पडून राहिली, 4-4दा गेल्यावर पडून राहिली, याचा अर्थ काही तर गंभीर आहे. हा, वाचवायचं असेल तर वाचवा, काही अडचण नाही. वाचवायचं असेल तर वाचवा, सांगा आम्हाला वाचवायचं आहे, काही अडचण नाही. पण कमीत कमी अशा पद्धतीने डिसिप्लिन पोलीस विभागाचं बिघडू देऊ नका की एसपीच्या विरोधात जाऊन. अध्यक्ष महाराज बोलू द्या ना. बोललेत ना आपण, बोलू द्या ना, गंभीर विषय आहे. हो मांडला ना आपण ताबडतोब निलंबन करावं ही मंत्री महोदयांना हात जोडून आग्रही मागणी आहे. सन्माननीय मंत्री महोदय, सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना माझी विनंती आहे. आपण सभागृहाचे ज्येष्ठ